कधीकधी गुदद्वाराच्या आजूबाजूला किंवा आपल्या मलभागाच्या आजूबाजूला अत्यंत वेदनादायी पीडादायक अशी गाठ किंवा सूज येते। त्यावर लालसरपणा असतो आणि प्रचंड प्रमाणात वेदना तिथं चालू होतात। अचानकच उद्भवलेली ही स्थिती असते। बऱ्याच वेळा खूप रुग्णांचं असं कन्फ्युजन होतं की हा मूळव्याध आहे की वेगळं काहीतरी आहे। अशा वेळी वेळीच तज्ञ डॉक्टरांना दाखवलेलं नक्कीच फायदेशीर आहे। तर हे का होतं? बऱ्याच वेळा शौचाच्या जागेच्या आतमध्ये शौचाला कडक झाल्यामुळे किंवा जास्त प्रमाणात जुलाब झाल्यामुळे चीर पडते, जखम होते आणि त्या जखमेमुळे शौचाच्या जागेच्या गुदनलिकेमध्ये आतमध्ये ज्या ग्रंथी असतात त्या ग्रंथीचं इन्फेक्शन होतं। म्हणजे तिथं बॅक्टेरिया तयार होतात, तिथं जंतुसंसर्ग होतो आणि तो जंतुसंसर्ग जास्त प्रमाणात झाल्यामुळे तो प्रवास करत वाहत त्वचेकडे येतो आणि तिथं मोठे असं इन्फेक्शन किंवा गाठ तयार करतो। त्याला पेरिॲनल ॲब्सेस असं आमच्या वैद्यकीय भाषेत म्हटलं जातं। सामान्य भाषेत त्याला सेप्टिक किंवा ॲब्सेस असं म्हटलं जातं। तर या ॲब्सेसची लक्षणं काय असतात ते आपण जाणून घेऊयात। तर गुदद्वाराजवळ अचानक लालसर अशी पुळी येणे किंवा लालसर गाठ येणे, जास्त प्रमाणात त्या गाठीच्या वेदना होणं, ठसठस केल्यासारख्या वेदना होणं आणि क्वचित प्रसंगी थंडी, ताप, कणकण यासारखी लक्षणं जर आपल्याला दिसत असतील तर ती नक्कीच ॲब्सेसची असू शकतात आणि म्हणून तज्ज्ञांचा सल्ला घेणं त्यावेळेला फार गरजेचं ठरतो।